नमस्कार श्रोतेहो, पोथी वाचन या आध्यात्मिक यूट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत. आपण हरिपाठाच्या मराठी अनुवादाला सुरुवात केलेली आहे. त्यामधील हा भाग दुसरा. भाग पहिला पाहायचा असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, श्रोत्यांनी नक्की श्रवण करावे. चला तर सुरुवात करूयात. संतांचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती एनी पंथ. रामकृष्ण वाचा, भाव हा जीवाचा, आत्मा जो शिवाचा, राम जप. एकतत्वी नाम साधिती साधन, द्वैताचे बंधन न बाधित्या. नामामृत गोडी वैष्णवा लाधली, योगी या साधिली जीवन कळा. सत्वर उच्चार प्रल्हादी बिबला, उद्धवा लाधला कृष्णदाता. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, सर्वत्र दुर्लभ विरळा जाणे. म्हणजे काय? संतांचे संगतीत राहून नाथ संप्रदायातील लययोगाचे अथवा मानसिक सगुण ध्यानयोगाचे द्वारे श्रीहरीला प्राप्त करून घेतले पाहिजे. वाचेने प्रेमपूर्वक श्रीहरीच्या रामकृष्णादी नामाचा जप करणे हेच जीवाचे मूळ स्वरूप किंवा शुद्ध स्वरूप आहे. आणि रामनामाचा जप हा तर शिवाचा आत्मा आहे. एकतत्व स्वरूप श्रीहरीचे ठिकाण स्फुरणाऱ्या नामाचे साधन ज्याने साधले त्याला द्वैताचे बंधन राहत नाही. श्रीहरीच्या नामामृताची अवीट गोळी सगुणोपासक वैष्णवांनाच असते. योग्यांना हा अनुभव येणे शक्य नाही. योग्यांना पुष्कळ दिवस जिवंत राहण्याची कला मात्र साधते. प्रल्हादाचे बाळपणीच नारदांनी केलेला नामस्मरणाचा उपदेश दृढ श्रद्धेमुळे पूर्णपणे ठसला आणि उद्धवाला साक्षात श्रीकृष्ण भगवान उपदेशदाते झाले. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, हरिनाम हे भगवत प्राप्तीचे अत्यंत सुलभ व अत्यंत श्रेष्ठ असे साधन आहे व इतर साधनाने हरिप्राप्ती अत्यंत कठीण आहे हे जाणणारा विरळा असतो. विष्णुविने जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही ज्याचे. उपजोनी करंटा नेने अद्वय वाटा, रामकृष्णी पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, त्या कैसे कीर्तन घडे नामी. ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान, नाम पाठ मौन प्रपंचाचे. याचा अर्थ असा की भगवान श्रीकृष्णाचे ठिकाणी ज्याचे प्रेम नाही, म्हणून जो विष्णू वाचून इतर देवतांच्या नामाचा जप करतो त्याचा जप व त्याचे ज्ञान व्यर्थ आहे. जन्मास येऊन ज्यांनी अद्वैत मार्ग किंवा अद्वितीय व सोपा असा हरिनामस्मरणाचा मार्ग ग्रहण केला नाही त्याला करंटा म्हणजे दुर्भागी म्हणावे. दुर्भागी पुरुष जन्मास येऊन हरिनामाचा एक अति उत्तम अद्वितीय व सोपा मार्ग जाणत नाही. अशा पुरुषाचा रामकृष्णाचे ठिकाणी प्रवेश होत नाही. द्वैत प्रत्ययाचा नाश करण्याकरिता ज्यांनी श्री गुरुपासून ज्ञान संपादन केले नाही त्यांना हरिनाम संकीर्तन घडणे शक्यच नाही. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्या हरिनामस्मरणाने ध्यान घडून सर्व प्रपंचाचा विसर पडून तो प्रपंचास भास माळवतो त्या श्रीहरीचे ध्यान सगुण आहे. मी नाना तीर्थे भ्रमी, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विनमुख तो नर पापिया, हरिविनी धावया न पवे कोणी. पुराणसी प्रसिद्ध बोलिले वाल्मिक, नामी तिन्ही लोक उद्धरती. ज्ञानदेव म्हणे नाम जपे हरीचे, परंपरा त्याचे कुळ शुद्ध. याचा अर्थ असा होतो की त्रिवेणी संगमादिक नाना तीर्थांचे ठिकाणी भ्रमण केले पण श्रीहरीचे नामस्मरणाविषयी जर चित्तात प्रेमभाव नसला तर ते तीर्थाटन व्यर्थच आहे. जो हरिनामाच्या ठिकाणी विन्मुख आहे तो पापाचा पुतळा समजावा.
अशा पापात्म्याचा उद्धार करण्यास हरी वाचून कोणीच समर्थ नाही. हरिनामस्मरणाचे सर्व पापमुक्त होऊन कृतार्थ झालेले असे पुराण प्रसिद्ध वाल्मिक ऋषी म्हणतात की हरिनामाने तिन्ही लोकांचा उद्धार होतो. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, जो कोणी श्री हरीचे नामस्मरण करतो त्याचे कुळ पिढ्यानपिढ्या शुद्ध होते. हरिणी अनंत पापराशी जातील लयासी क्षण मात्रे, तृण अग्नी मेळे समरस झाले तेने नामे केले जपता हरीचे. हरी उच्चारणी मंत्र हा अगाध पळे भूतबाधा भेणे याचे. ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषेदा. याचा अर्थ असा होतो की श्रीहरीच्या नामाचा उच्चार केल्याबरोबर अनंत पापांच्या राशी एका क्षणात नाश पावतात. त्याचप्रमाणे अग्नीच्या संगतीने गवत जळून जाते, जळून त्याचे नावही उरत नाही. त्याचप्रमाणे हरिनामाच्या जपाने क्षणात सर्व पापांची होळी होते. नुसता हरिनामाचा उच्चार करणे हा एवढा प्रभावी मंत्र आहे की उच्चार करता क्षणी त्याच्या भयाने सर्व भूतबाधा नाहीशी होते. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की माझा श्रीहरी असा अलौकिक सामर्थ्यवान आहे की त्याचे सामर्थ्य व स्वरूप स्थिती उपनिषदांनाही अतर्क्य आहे. तीर्थव्रते नेम भावे विन सिद्ध, वायाची उपाधी करीसी जना. भावबळे आकळे येरवी नाकळे, करतळी आवळे तैसा हरी. परी यासा रवा घेता भूमीवरी, यज्ञ परोपरी साधन तैसे. ज्ञानदेव म्हणे निवृत्ती निर्गुण, दिधले संपूर्ण माझे हात. म्हणजे काय? साधने दोन प्रकारची आहेत. एक हरिनाम अंतर्गत साधन मुख्य प्रधान असून हरिनामाशिवाय सर्व बहिरंग साधने गौण आहेत. अंतकरणात सगुण प्रेम भक्ती नसता वरकांती, पुष्कळ तीर्थयात्रा, व्रतवैकल्य तसेच अनेक नियम याचे जरी आचरण केले व सिद्धी मिळवली तरी ती सर्व उपाधीच ठरेल. अंतकरणात आत्मज्ञान व बाहेर सगुण भगवंताचे प्रेम या दोनच साधनांनी साधक पूर्णत्वाला पोहोचतो. भावा वाचून तीर्थ व्रतनेम इत्यादी साधनांना परमानंद स्वरूप सगुण श्रीहरीचीच प्राप्ती ही सिद्धी होत नाही. म्हणून भावा वाचून तीर्थव्रती इत्यादी साधनांचे अनुष्ठान व्यर्थच उपाधी आहे. भावानेच हातातील आवळ्याप्रमाणे भगवंताचे आकलन होऊ शकते, दुसऱ्या कशानेही होत नाही. पाऱ्याचा कण भूमीवर पडला व तो उचलून घेण्याची आपण खटपट केली तर जितका प्रयत्न करावा तितका त्या रव्याचे आणखी बारीक कण होत जातात, पण कण काही हाती येत नाही. सर्व प्रयत्न व्यर्थ जातो. त्याचप्रमाणे मानसिक साधना वाचून कोणत्याही बाह्य साधनांनी परमानंद रूप सगुण भगवंताची प्राप्ती होत नाही. इतर सर्व साधनांनी केवळ दगदग निरर्थक होते. या मुद्द्याचा उहापोह माऊलींनी ज्ञानेश्वरात चांगला केला आहे. समाधी हरीचे समसुख विने न साधले जाण द्वैत बुद्धी, बुद्धीचे वैभव आन नाही दुजे, एका केशवराजे सकळ सिद्धी. रिद्धी सिद्धी निधी अवधी न उपाधी, जव त्या परमानंदी मन नाही. ज्ञानदेवा रम्य रमले समाधान, हरीचे चिंतन सर्व काळ. याचा अर्थ असा की जीव ब्रह्मवेक्यापासून श्री हरीचे ठिकाणी जोपर्यंत द्वैतबुद्धी आहे तोपर्यंत समाधी साधणार नाही. बुद्धीने अखंड समाधी असावे हेच खरे बुद्धीचे मोठेपण आहे, दुसरे नाही. पण एका श्री हरीच्या नामस्मरणाने सर्व सिद्धी होते. रिद्धी सिद्धी निधी वगैरे सर्व श्री हरीच्या प्रेमा वाचून उपाधी आहेत.
श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सर्व काळ हरिचिंतनाने मला अत्यंत गोड समाधी प्राप्त झाली. नित्य सत्य मीत हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी नातळी. रामकृष्ण वाचा अनंत राशी तप, पापाचे कळप जळती पुढे. हरी 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 मंत्र हा शिवाचा, म्हणती जे वाचा तया मोक्ष. ज्ञानदेवा पाठ नारायण नाम, पाविजे उत्तम निजस्थान. याचा अर्थ असा की जो कोणी रोज अंतकरणापासून हा हरिपाठाचे किंवा हरिहरी या नामाचे रोज नियमाने प्रेमाने पठण करेल, त्याला कळी काळाचा स्पर्श होणार नाही. रामकृष्ण हे नाम ज्याच्या वाणीवर अखंड आहे, त्याला अगणित तपाची राशी प्राप्त होतात व पापाचे कळप त्या नामापुढे भस्म होतात. भगवान शिवही हरिहरी हा मंत्र जपतात. असा हा मंत्र जो कोणी वाचेने उच्चारेल, त्याला अत्यंत दुःख निवृत्ती व परमानंद प्राप्तिरूप मोक्ष प्राप्त होईल. श्री ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की नारायण नामाचा पाठ केल्याने मी उत्तम स्थानाला गेलो. जय जय राम कृष्ण हरी.